आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। ईवीएम मशीन को हैक करने के लिए 2.5 करोड़ रुपयों का मुतालबा। हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्बादास दानवे का इंकशाफ। पुलिस मिशनरी एक्शन मोड में। कन्नड़ बाजार समिति इंतखाब के बाद अब लोकसभा इंतखाब में रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव की अहलिया संजना जाधव हिज़्ब मुखालिफ की तशहीर में शामिल। अब खबरें तफसील से। अजनबी शख्स ने ईवीएम मशीन हैक करने के लिए 2.5 करोड़ रुपयों का मुतालबा किया है। ऐसी इत्तला हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्बादास दानवे ने दी। इस जिम्मे में उन्होंने पुलिस कमिश्नर के पास तफसीली शिकायत दर्ज की है। नाव असलेला व्यक्ती 5-6 महिन्यांनी मला फोन करत होता आणि मला सांगत होता मी इलेक्शनचं मॅनेजमेंट बघतो. मी त्याला हो सांगत होतो, पण इतका कंटिन्यू मागे लागला होता. मग महिन्याभर विचारलं नेमकं इलेक्शन मॅनेजमेंट काय करतो. तर त्यांनी मला सांगितलं की मी जे आपल्या मशीन आहे वोटिंग मशीन हॅक करून त्याला चिप बसवतो आणि मतं जसे पाहिजे तसे करू शकतो. आता मला माहिती होतं की सगळ्यात खोट्या गोष्टी आहेत, परंतु मी त्याला हो हो म्हणून टाळायचा प्रयत्न केला, पण तो कंटिन्यू संपर्कात होता आणि त्यांनी मला याच्यासाठी 2.5 कोटी रुपयाची मागणी केली होती. मग मी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मान्य मनोज लोहिया साहेबांना या संदर्भात पूर्ण माहिती दिली, एक लेखी तक्रार दिली आणि त्या व्यक्तीला मला असं वाटतं पोलिसांनी ट्रॅप करून पकडलेला आहे. मुद्दामहून मी तक्रार दिली. माझा त्या व्यक्तीशी काही जास्त ओळख नाही, पाळख नाही, संबंध नाही, त्याची माझी दोस्ती नाही आणि दुश्मनी पण नाही. परंतु या गोष्टी जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या लोकांसमोर ठीक आहे, मी या गोष्टी पुढे आणलेल्या, परंतु अशा गोष्टी अन्य ठिकाणी होत असेल तर या एक जनतेसमोर आणण्याची गरज आहे. कारण या वोटिंग मशीनविषयी जनतेमध्ये जर संभ्रम असेल आणि अशा पद्धतीनं कोणी लोक समाजामध्ये अशा गोष्टी असतात, तो संभ्रम वाढतो. तेव्हा तो संभ्रम कमी करण्याचा प्रयत्न मला वाटतं या हिंदुस्थानचा नागरिक म्हणून, या भारताचा नागरिक म्हणून माझी जबाबदारी मला वाटली आणि ती मी पार पाडली. शहर के गोल्डन होटल में 1 लाख रुपये लेते हुए एक जालसाज को ताबे में लिया गया है। इसकी इत्तला पुलिस कमिश्नर मनोज लोहिया ने दी। मारुति ढाकने इस मुजरिम का नाम है। इसने ईवीएम मशीन हैक करने के लिए हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्बादास दानवे से बात की थी। हा भामटा चोर आहे. ॲक्च्युली तो आर्मीमध्ये जवान आहे, जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे. त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं, म्हणून भामटीगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि EVM हॅक करू शकतो वगैरे या प्रिटेक्सखाली पैसे मागितले त्याने. प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही. तो BA झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे. ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटीगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केला आहे. कोणाकडे पैसे मागितले? त्याने विरोधी पक्षनेते अम्बादास दानवे साहेबांकडे पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावानी आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे आणि म्हणून त्यांनी तक्रार केली. त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला. आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे. नगर जिल्ह्याचा राहणार आहे. 1 लाख रुपये त्याने आता स्वीकारले होते. तो 2-2.5 कोटी मागत होता. 1 लाख रुपये स्वीकारले होते. कन्नड़ बाजार समिति में मुकाबला करने के बाद अब लोकसभा इंतखाब में साबिक रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव बतौर आज़ाद उम्मीदवार मुकाबला कर रहे हैं। इनकी अहलिया संजना जाधव इनके हिज़्ब मुखालिफ उम्मीदवार की तशहीर करते हुए नजर आ रही हैं। रियासत में ग्राम पंचायत के इंतखाब हाल ही में हुए। इसमें ज़िला में कन्नड़ ताल्लुक़े में पिशोर ग्राम पंचायत का तमाम रियासत में चर्चा था। इसमें एक अलहदा तस्वीर देखने को नजर आई थी। कन्नड़ के साबिक रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव की बीवी संजना जाधव इनके गांव में अलहदा पैनल से मुकाबला कर रही थी। अब ग्राम पंचायत के बाद लोकसभा इंतखाब में हर्षवर्धन जाधव बतौर आज़ाद उम्मीदवार मुकाबला कर रहे हैं। इस इंतखाब में इनकी अहलिया संजना जाधव महायुति के उम्मीदवार संदीपान भूमरे की तशहीर करते हुए नजर आ रही हैं। नाजरीन, अब वक्त हो चला एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़।
संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंड, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी। मंडळी, ही सगळी आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्याच शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये। कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे। तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा। तर आजच संपर्क करा सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58। आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाद ते ग्राहक। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। वजीर आजम नरेंद्र मोदी को शिकस्त आंखों के सामने नजर आ रही हैं। वो अवाम को गुमराह कर रहे हैं, ऐसा इल्जाम कांग्रेस के सीनियर रहनुमा बाला साहब थोरात ने आयद किया है। वो महाविकास आघाड़ी के उम्मीदवार की तशहीर के लिए शहर में आए हुए थे। इस मौके पर उन्होंने मीडिया से बातचीत की। महाविकास आघाडीबद्दल काय सांगा? महाविकास आघाडी आतापर्यंत आज आता मतदान चालू आहे 11 जागांवर। 13 जागांमध्ये क्वचितच एखादी जागा भारतीय जनता पक्षाला मिळेल अशी अवस्था आहे। लाटच पूर्णपणे महाविकास आघाडीची आहे आणि देशात इंडिया अलायन्सची आहे। मोदी जे म्हणतात की काँग्रेस सत्तेत आलं तर मंगळसूत्र उचलून घ्यायचं। आता खरं म्हणजे ते देशाचे पंतप्रधान आहे आणि आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या। देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं पाहिजे की काय काम आतापर्यंत आम्ही केलेलं आहे, देशाच्या हिताचं, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये कसं उंची आम्ही आणलेली आहे, त्यांचं जीवनमान कसं उंचावलेलं आहे, पुढं काय करणार हे सोडून आपले माननीय पंतप्रधान किती खालच्या पातळीला जाऊन बोलतायत आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत। त्यांना समजलेलं आहे की पराभव त्यांना डोळ्यापुढे दिसत असल्यामुळं आता ते असं बोलण्यास सुरुवात त्यांनी केलेली आहे। नाही, संदेश देशपांडे जे आहे शिवसेनेचे प्रवक्ते ते असं म्हणतात की मोदीजी महाराष्ट्रामध्ये 8 सभा घेतात, हे आमच्या महाराष्ट्राचं भाग्य आहे असं आम्ही समजतो। भाग्य म्हणजे एवढंच भाग्य की घाबरलेले दोघंही आहेत, म्हणजे महायुती घाबरलेली आहे आणि मोदी घाबरलेले आहेत। हे दोन घाबरलेले एकत्र आलेले आहेत। एवढ्या सभा घेण्याची वेळ येते आहे हे त्यांचं दुर्दैव आहे। आम्ही शहाची सभा आहे उद्या जालन्यामध्ये, होईल, काही बिघडत नाही। किती सभा घेतल्या काही फरक पडणार नहीं। लोकांनी निर्णय घेतलेला आहे, लोक पूर्णपणे महाविकास आघाड़ी बरोबर है। औरंगाबाद लोकसभा इंतखाब के रायदही के अमल के लिए जिला इंतखाबी शोबा तैयार हो गया है। जिला इंतजामिया की जानिब से रायदही अमल की तैयारी के जिम्न में तफसीली मालूमात सहाफती कॉन्फ्रेंस में दी गई। ईव्हीएम क्लियर केल्याशिवाय, मॉकपोलचे डेटा इरेज करून ईव्हीएम क्लियर केल्याशिवाय मतदानाला पुढे जायचं नाही। त्याच्यामुळे कोणी जर पोल स्टार्टचं बटन दाबण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला सांगेल की आधी तुम्ही क्लिअर करा। मग ते क्लिअर केलं, त्याची रिपोर्टिंग आमच्याकडे येईल। पोल स्टार्ट 7 वाजता होणं अपेक्षित आहे। 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। या कालावधीमध्ये मतदान सुरळीतपणे पार पडेल याची खात्री आणि रिपोर्टिंग करण्यासाठी या ॲपचा आपल्याला वापर कसा होणार आहे तर 7 वाजता पोल स्टार्टचं बटन दाबल्याच्या नंतर प्रत्येक दर 2 तासाला आपल्याला, आता 7 वाजता काय होतं, क्रुशियल टाइम असतो, त्या वेळेस मशीनमध्ये बिघाड आला का, तर मशीनमध्ये बिघाड आला तर मशीन रिप्लेस करावी लागते। मग त्या मशीन्स कुठल्या मशीनमध्ये बिघाड आला हे करण्यासाठी समजा सुरू नाही झालं, काही टेक्निकल एरर आलं तर पॅनिक होण्याची काही गरज नसते। मॉक पोलच्या वेळेस आणि पोल स्टार्टच्या वेळेस हे इश्यूज येतात।
यावेळेस पॅनिक व्हायची गरज नाही. केवळ इमर्जन्सीज बटनावरचं ते बटन दाबायचं ईव्हीएम टेक्निकल फॉल्टचा, आणि सेक्टर ऑफिसर, ARO, RO सगळ्यांना या बाबी लगेच कळतील आणि सेक्टर ऑफिसर राखीवमधल्या मशीन घेऊन तिथे जातील आणि त्याचं रिप्लेसमेंट केलं जाईल. पोल स्टार्ट झालं 7 वाजता. ॲटमॅक्स काय टेक्निकल इश्यू असेल 7, 7:15 पर्यंत सगळे इश्यूज रिझॉल्व्ह झाले. स्मूथ सुरू झालं. आम्हाला एक रिपोर्ट पाठवायचा असतो, तो रिपोर्ट आम्हाला रेडीली इन्फॉर्मेशन अवेलेबल होणार. मग दर 2 तासाची जी आकडेवारी आहे ज्याच्यासाठी आपण सगळेच किती टक्के झाले TV वर पण येत असतात बातम्या, तर मग ही टक्केवारी मिळवण्यासाठीचं पण जे आहे 2040 मतदान केंद्रावरची टक्केवारी घेऊन इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर अर्ध्या तासाच्या आत भरायची आहे. आणि ती अशी मॅन्युअली कलेक्ट करणं पॉसिबल नाही. म्हणून या ॲपच्या माध्यमातून आम्ही पहिल्या 10 मिनिटामध्ये म्हणजे 9ची इन्फॉर्मेशन 9:10 पर्यंत प्रिसाइडिंग ऑफिसर भरतील. त्यांनी नाही भरली तर सेक्टर ऑफिसर्स कॉन्टॅक्ट करतील आणि त्यांच्याकडून भरून घेतील किंवा इन्फॉर्मेशन घेतील आणि स्वतः भरतील. ही फॅसिलिटी AROला सुद्धा आहे की एखाद्याचा ॲपचा प्रॉब्लेम आहे तर ते टेलिफोनिकली कॉन्टॅक्ट करून सुद्धा इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतात, त्या ॲपमध्ये अपडेट करू शकतात. अशा प्रकारे आमच्याकडे स्क्रीन ऑफिसर्सला ARO लेवलचं मॉनिटरिंग इजीली करता येईल. निगड़ी डैम से गैर कानूनी तौर पर पानी निकाला जा रहा है. डैम में से 15% आबी जखीरा शहरियों को पीने के लिए बाकी रह गया है. पानी निकालकर आबी किल्लत पैदा की जा रही है, ऐसा इल्जाम आयद किया गया है. इसकी इत्तला खुलदवा से हमारे नुमाइंदे हुसैन पटेल ने दी. तहसील कार्यालयात कशासाठी आले? पाणी प्रश्न. काय पाणी प्रश्न? आमच्या धरणातलं पाणी निरगुडी बुद्रुक त्या धरणातलं पाणी शेतकऱ्यांनी मोटरी बसून आणि ते अवैध उपसा करतात. तर धरणात 15% पाणी शिल्लक आहे. शिल्लक 10-15 गावं त्याच्यावर पाणी पितात. बरं. पाणी प्रश्न लय गंभीर आहे, त्याच्यामुळं आम्ही इथं आलो. बरं, किती मोटर चालू आहे ते धरणात सध्या? 200-250 मोटरी चालू आहे. आणि धरणात पाणी साठा किती असेल? 15%. हा का? हां. आता तहसील कार्यालयात तुम्ही आले जे, तर काय निवेदन देणार आहे का? निवेदन देणार तहसील आणि BDO साहेबांना. तहसीलदार साहेबांना लवकरात लवकर पाणी करून आणि त्याच्यावर निर्णय घेऊन त्या मोटरी अवैध जेवढ्या चालू आहे तेवढ्या काढून टाका. निरगुडी धरणात काही मोटरी लोकांनी लावून पाणी उपसा सपाट सुरू केलेले आहे. शासनाने या अवैध सुरू असलेले शेतकऱ्यांचे मोटरी जप्त करावा, नाही तर निरगुडीसह पाणी प्रश्न गंभीर होणार आहे. किती मोटर चालू आहे धरणात? 200 ते 250. आता धरणात किती पाणी साठा असत? 15%. 15%. आणि ते धरणावरून किती गावाला पाणी पुरवठा होतात? 10 ते 12. हा का? आता ते मोठे कोणाचे सुरू आहे तिकडे? शेतकरीच आहे का? आता तुम्ही काय तहसीलला मागणी करणार आहे का? हो, अर्ज देणार आहे. कशा संदर्भात? तोच मोठे पाणी प्यायचं बंद करण्यात यावा म्हणून मोटरी. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर. ईवीएम मशीन को हैक करने के लिए 2.5 करोड़ रुपयों का मुतालबा. हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्बदास दानवे का इंकशाफ. पुलिस मिशनरी एक्शन मोड में. कन्नड़ बाजार समिति इंतखाब के बाद अब लोकसभा इंतखाब में रुकन असम्बली हर्षवर्धन जाधव की अहलिया संजना जाधव हिज़्ब मुखालिफ की तशहीर में शामिल. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.